महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत जे आहे ते वारकऱ्यांची गर्दी आज पाहायला मिळते। संत एकनाथ महाराज यांच्या नाथशिष्टीला जे आहे ते आजपासून उत्साहात सुरुवात झाली आणि संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी जे आहे ते वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आणि हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हीच जे आहे ते संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळाचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, हे मंदिर पाहतोय आणि या नाथशिष्टीमुळे जे आहे ते भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 765 पेक्षा अधिक दिंड्या जे आहेत ते या उत्सवात सहभागी झाल्यात। लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते या ठिकाणी आलेत आणि अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। एकनाथ भानुदासाचा जयघोष हे सगळे वारकरी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आजपासून सुरू झालेली ही नाथषष्ठी जी आहे ते 11 तारखेपर्यंत चालणार आहे आणि 11 तारखेला जे ते काल्याच्या कीर्तनानं या नाथषष्ठीची सांगता होणार आहे। मात्र संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी ही भक्ती पाहतोय, ही गर्दी पाहतोय, या सगळ्या परिसरात जे आहे ते आता उत्साहाचं, चैतन्याचं आणि भक्तीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मध्यरात्रीपासून जे आहे ते या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती आणि आता सुद्धा ही गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। आज पहाटे शासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर जे आहे ते खऱ्या अर्थानं या नाथषष्ठीला सुरुवात झाली आणि हे सगळं चैतन्याचं वातावरण आपण आज पैठण नगरीत पाहतोय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।